मम्मी त्या काकूला ते पूर आलता म्हणून भिजलेली ती ठेवायला मदत करत होती. तर तेव्हा मम्मी आले तर साप, मम्मी म्हणली साप साप, पुन्हा मी भिली. पुन्हा मी सापाच्या शेपटीवरनं उडी मारून बाहेर आली. मम्मी म्हणली घाबरू नको, आता साप तिकडं आहे. मी मग साप तिकडं म्हणजे बाथरूम मध्ये गेला. मग ती साप पकडण्यावाला आला, पण साप पकडण्याच्या नादात ती आमच्या बाथरूमची भिंत तुटली. पुन्हा मम्मीनं एकटी ती होऊन ती दगड टाकली. पुन्हा एक पोरगा आला, मग त्यानं पण मदत केली. पुन्हा ती पूर्ण दगड तिकडं गेली. साप आलं तेव्हा घरात पाणी वगैरे शिरत होतं नव्हतं. साप आलं तेव्हा पाणी शिरत नव्हतं. साप यायच्या अगोदर पाणी आलं. सोलापूर टाइम्सच्या माध्यमातून आपण इथेच थांबूयात. खरे तर परिस्थिती अतिशय बिकट आहे. एकंदरीत आपण बघू शकतो की काय बोलायचं मात्र शब्दच फुटत नाही, अशी परिस्थिती एकंदरीत दिसते. शासनानं पण योग्य तुम्हाला मदत केली पाहिजे आणि एकंदरीत तुम्ही पण सुरक्षित ठिकाणी असलं पाहिजे, कारण प्रत्येक वर्षी ही परिस्थिती असणारच आहे.